आणि तिकडनं आम्ही जाणार आहे धारावीचा सुका करता बघायला। खूप छोट्याशा गल्लीतून आतमध्ये आलेलं, खूप मजा आली। असे एवढ्या छोट्या छोट्या गल्लीमध्ये मोठे गणपती एवढे आतमध्ये कशी नेली माहितीच नाही। नमस्कार मित्रांनो, मी यतीश मांजरेकर परत स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे 15 सप्टेंबर आणि अजून गणेशोत्सव संपला नाही, अजून 3 दिवस बाकी आहेत। म्हणून आज मी आणि अंकिता आम्ही बोललो जरा फिरून येऊया, इकडच्या जवळपासचे गणपती करूया। तर आम्ही बहुतेक माटुंगा, धारावी किंवा आम्ही कामाटीपुरा साईडला पण जाणार आहे, विचार केला आहे पण अजून काय कन्फर्म नाही। पण माटुंगा आणि धारावीचे गणपती हे तर करणारच आहे। तर आम्ही आता बघू, आम्हाला माहिती नाही काय कुठचे गणपती करायचे, पण इकडनं निघाल्यावर बघूया की कुठले गणपती आहे। मेन तर माटुंग्याचे 2-3 साऊथ इंडियन साईड जे मंडळ आहेत त्यांचे गणपती करायचे आणि तिकडनं आम्ही जाणार आहे धारावीचा सुका करता बघायला। आम्ही अजूनपर्यंत कधी गेलो नाही, आगमन बघतो नेहमी पण कुठे बसतो हे माहिती नाही, म्हणून आम्ही ते बघत जाणार की कुठे जायचं। आणि अजून 2-3 असे आहेत गणपती, तर तिकडे गेल्यानंतर बघू कुठले गणपती। धारावीला लाईन पुढे मागेच आहेत सगळे गणपती, म्हणून आम्ही तिकडे जाणार आहे आणि ते गणपती बघणार आहे। तर चला आता निघूया। धारावीला सगळ्यात पहिला डिसाईड केला धारावीला जायला। अंकिताची एक फ्रेंड आहे, तिच्या जवळच आहे हा गणपती धारावीचा सुका करता, तर आम्ही बोललो तिच्याकडे पण एकदा जाऊन येऊया। म्हणून आता तिची वाट बघतोय, ती आली की आम्ही तिच्या घरी जाऊन थोडा थांबू आणि नंतर डायरेक्ट निघू धारावीचा सुका करता बघायला। तुम्ही आता बघितलंय तो धारावीचा सुका करता, खूप छोट्याशा गल्लीतून आतमध्ये आलेलं आणि सुंदर अशी मूर्ती आगमनला बघितलेली। आज पहिल्यांदा आम्ही इकडे आलो। आता इकडनं जायचं आहे धारावीचा गजवक्र बघायला, तर जवळच आहे। आमचा मित्र अनिकेत बोलला, तो याच मंडळाचा आहे। तर इकडनं आता आम्ही जाऊ धारावीचा गजवक्र बघायला। मित्रांनो आता आपण बघितलं तो धारावीचा गजवक्र। आता इकडनं आम्ही चाललो धारावीचा मोर्या बघायला, कारण की अनिकेत आहे त्याचा एक फ्रेंड आहे, तो आम्हाला घेऊन जाणार आहे धारावीचा मोर्या बघायला। तर पहिला आता तिकडनं बघूया धारावीचा मोर्या।
गाईज मी आत्ता आलेला घरी आणि काहीतरी काम होतं म्हणून लवकर निघालो आम्ही. तर शेवटचा गणपती केला आम्ही माटुंग्याचा. त्या आधी आपण होतो धारावीला आणि धारावीचा मोरया बघितला. आणखी धारावीचा मोरया एकदम छोट्याशा गल्लीत होता आणि आम्हाला त्या एका मित्रांनी घेऊन गेलं तिकडे. तर तिकडे गेल्यानंतर आम्ही बघितलं खूप छोट्याशा गल्लीतून आम्ही चाललेलो आतमध्ये. खूप मजा आली. असे एवढ्या छोट्या छोट्या गल्लीमध्ये मोठे गणपती एवढे बसवतात आहेत. म्हणजे त्यांची इच्छा आहे, त्या लोकांची जिद्द आहे मूर्ती बसवण्यामध्ये. धारावीच्या मोरयानंतर आम्ही गेलो धारावीचा वर्धविनायक बघायला आणि तो पण आम्हाला म्हणजे कळत नाही की धारावीसारख्या जागेमध्ये एवढ्या गजबजवाल्या जागेमध्ये छोट्या छोट्या गल्लींमध्ये ते लोक एवढ्या मोठ्या मूर्त्या कशा आणू शकते. तर कधीतरी येऊ आगमनला बघायला. मी आता बघाच मूर्ती. बघितलीच तुम्ही मूर्ती, काय सॉलिड मूर्ती. आणि एवढं आतमध्ये कशी नेली माहितीच नाही. आम्ही पण तिकडे फिगर आउट करत होतो की कशी नेली असेल, काय केलं असेल, पण काय माहिती नाही. पण खूप सुंदर मूर्ती होती आणि एवढ्या छोट्याशा जागेत त्या लोकांनी ठेवलेली. धारावीचा वर्धविनायक नंतर आम्ही गेलो थेट रुईया कॉलेजच्या इथे. तिकडे एक साऊथ इंडियन लोकांचा गणपती आहे, मला माहिती नाही कुठलं मंदिर, पण तिकडे गेलो आम्ही. आणि तिकडे गेल्यानंतर ही बघा, ही ती मूर्ती आहे. एकदम छान सुबक मूर्ती होती. कशी वाटली? एकदम सिंपल साधी मूर्ती होती साऊथ इंडियन स्टाईलमध्ये आणि खूप छान मॅनेज केलं त्यांनी. डेकोरेशन वगैरे खूप चांगलं होतं, सिंपल डेकोरेशन. तर त्या गणपतीनंतर आम्हाला एक काम आलं घरी, म्हणून आम्ही निघालो आणि मग काय रेकॉर्ड करता आलं नाही. तर बघूया, उद्याचा दिवस आहे, आम्ही उद्या नक्की जाऊ तिकडे गेलो तर आणि रेकॉर्ड करायला बघू. आणि अजून दुसरे कुठले गणपती असतील ते पण ट्राय करू रेकॉर्ड करायला. हा व्लॉग एकदम छोटासा व्लॉग झाला आहे. जास्त काय रेकॉर्ड करता नाही आले, पण धारावीचे 4-5 जे मेन गणपती आहेत ते रेकॉर्ड करता आले. तर हा व्लॉग छोटा झाला आहे माहिती आहे मला, पण मी त्यापेक्षा चांगला व्लॉग देईल. विसर्जनचा व्लॉग येणार आहे, तर तो एक धमाल व्लॉग असणार आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तो व्लॉग बघण्यासाठी. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला. आणि परत असंच एका नवीन व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.